फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नगरपालिका व नगर परिषद यामध्ये गट व गट च्या किती जागा रिक्त आहेत ती माहिती पाहणार आहोत आणि संबंधित विभागाने ऑफिशियली दिलेली ही माहिती आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही जी माहिती आहे ना, तर माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मांडलेली आहे आणि सप्टेंबर 2024 पर्यंत या नगरपालिकांमध्ये किंवा नगर परिषदांमध्ये गट आणि गट च्या किती जागा रिक्त आहेत ती सर्व माहिती आपल्याला कळालेली आहे। तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय 10 सप्टेंबर 2024 त्यांनी रिप्लाय दिलेला आहे। पुढे पहा, विषय केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत। आता ते बाकीचं काही मी वाचत बसत नाही, आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी पहा, पालघर ही जी म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये नगर परिषदांमध्ये पालघर नगर परिषदेमध्ये गटच्या 48 जागा आहेत, गटच्या 3 जागा आहेत, अशा एकूण 51 जागा रिक्त आहेत। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये गटच्या 27, गटच्या 8 अशा एकूण 35 रिक्त जागा आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये गटच्या 27, गटच्या 9 अशा एकूण 36 रिक्त जागा आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये गटच्या 24, गटच्या 25 अशा एकूण 49 रिक्त जागा आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गटच्या 13, गटच्या 16 अशा एकूण 29 रिक्त जागा आहेत। आता एकूण टोटल विभागाचा विचार केला तर 139 ह्या गटच्या आहेत, 61 गटच्या आहेत आणि 200 दोन्ही मिळून एकूण रिक्त जागा आहेत। आता पुणे प्रशासकीय विभागाचं पहा, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गटच्या 33, गटच्या 10 एकूण 43 रिक्त जागा आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये गटच्या 68, गटच्या 27 एकूण 95 जागा रिक्त आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये गटच्या 83, गटच्या 16 एकूण 99 रिक्त जागा आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये गटच्या 91, गटच्या 30 एकूण 121 रिक्त जागा आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये गटच्या 21, गटच्या 33 असे एकूण 54 रिक्त जागा आहेत आणि मग पुणे विभागामध्ये एकूण गटच्या 296 आणि गटच्या 116 अशा एकूण 412 रिक्त जागा आहेत। आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये पहा, नागपूर जिल्ह्यामध्ये गटच्या 95, गटच्या 34 एकूण 129 रिक्त जागा आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये गटच्या 62, गटच्या 20 एकूण 82 रिक्त जागा आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये गटच्या 31, गटच्या 12 एकूण 43 रिक्त जागा आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये गटच्या 38, गटची 1 एकूण 39 रिक्त जागा आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गटच्या 67, गटच्या 17 एकूण 84, गडचिरोली जिल्ह्यामध्ये गटच्या 59, गटच्या 4 आणि एकूण 63 रिक्त जागा आहेत। त्याच्या पुढे पहा, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये गटच्या एकूण 352, गटच्या 88 अशा एकूण 440 रिक्त जागा आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये गटच्या 70, गटच्या 30 एकूण 100 रिक्त जागा आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये गटच्या 48, गटच्या 27 एकूण 75 रिक्त जागा आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये गटच्या 35, गटच्या 14 एकूण 49 रिक्त जागा आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गटच्या 98, गटच्या 51 एकूण 149 रिक्त जागा आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गटच्या 79, गटच्या 35 एकूण 114 रिक्त जागा आहेत। असा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये गटच्या 330, गटच्या 157 एकूण 487 रिक्त जागा आहेत। आता त्याच्या पुढे अजूनही जिल्ह्यात त्या सर्वांची माहिती आपण पाहूयात। जर तुम्हाला आदिवासी विभाग ई बुक तसंच प्रयोगशाळा सहाय्यक ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक तसंच प्रयोगशाळा सहाय्यक ई बुक विकत घ्या। समाज कल्याण विभागाचं सुद्धा ई बुक उपलब्ध आहे। त्याच्या पुढे पहा, अमरावती विभागामध्ये एकूण गटच्या 330, गटच्या 157 एकूण 457 जागा रिक्त आहेत। आता धुळे जिल्ह्यामध्ये गटच्या 28, गटचे 1 एकूण 29 जागा रिक्त आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहमदनगर आधीचं नाव,
डच्या 125, डच्या 7, 132 जागा रिक्त आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये डच्या 83, डचे 0 एकूण 83 जागा रिक्त आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये डच्या 124, डच्या 0 एकूण 124 जागा रिक्त आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डच्या 43, डच्या 0 एकूण 43 जागा रिक्त आहेत. मग नाशिक प्रशासकीय विभागामध्ये डच्या 403 आणि डच्या 8 अशा एकूण 418 जागा रिक्त आहेत. आता छत्रपती संभाजी महाराज नगर प्रशासकीय विभागामध्ये पहा, अगोदरचं नाव औरंगाबाद, तर डच्या 68 जागा रिक्त आहेत. डच्या 23 एकूण 91 जागा रिक्त आहेत. बीड जिल्ह्यामध्ये डच्या 117, डच्या 40 एकूण 157 जागा आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये डच्या 46, डच्या 30 एकूण 76 जागा रिक्त आहेत. जालना जिल्ह्यामध्ये डच्या 56, डच्या 15 एकूण 71 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये डच्या 152, डच्या 297 एकूण 449 जागा आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये डच्या 40, डच्या 18 एकूण 51 जागा रिक्त आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये डच्या 58, डच्या 12 एकूण 70 जागा रिक्त आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये डच्या 94, डच्या 129 एकूण 223 जागा आहेत रिक्त. मग छत्रपती संभाजी महाराज नगर प्रशासकीय विभागामध्ये डच्या 631, डच्या 557 अशा एकूण 1188 जागा रिक्त आहेत. आणि सर्व विभागाच्या मिळून डच्या 2151, डच्या 987 अशा एकूण 3138 जागा रिक्त आहेत. हे सगळ्या कुठं आहेत, तर नगर परिषद किंवा नगरपालिकेमध्ये रिक्त आहेत. जर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास विभाग ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.